जय काळेश्वरी. मी अमलेश भाऊ जावळकर. उद्या माझ्या तुळजापूरच्या तुळजा भवानीला म्हणजे चैत्र पौर्णिमा झाल्यानंतर 7 दिवसांनी किंवा 11 दिवसांनी माझा छबीन असतो, म्हणून आज सर्व शिष्य परिवारांना घेऊन तुळजा भवानीला चालले. देवीची घरातली आपली तुळजाभवानीची मूर्ती आहे ती घेऊन चाललेली आदिमादिशक्तीची. दुपारी 3 वाजता आदिमादिशक्तीचा एक सुंदर असा छत्रपती शिवाजी चौक ते तुळजाभवानी मंदिरापर्यंत आईसाहेबांचा छबीना होणार आहे. तरी मी येणार आहे तर तुम्ही पण नक्की या सगळ्यांनी आवर्जून उपस्थित राहा. असे भरपूर विविध कार्यक्रम असतात. म्हणजे मी गुरुवारी अमलेश भाऊ जावळकर पुणे मध्ये मी शनिवारवाडा सूर्य हॉस्पिटल अजिंठा मित्र मंडळ इथं दरवर्षी कार्यक्रम ते 12 महिने असतातच. पण आज आम्ही तुळजापूरच्या सर्व शिष्यांना घेऊन मी निघालेलो आहे. बस घेऊन निघालोय आम्ही सगळेजण आणि कायम घेत असतो. तसंच येरमाळ्याला जाऊन सुद्धा देवीला दरवर्षी हळद लावण्याचा कार्यक्रम असतो. आई राजा माझ्या गेनमाळीला 10 वर्ष झालं. मी भाऊंची शिष्य आहे. मी सदाशिवपेठ मध्ये राहते. माझ्या गणमाळीला 15 वर्ष झाली. मी वैशाली लांडे निगडी मध्ये राहते. माझ्या गणमाळीला 7 वर्ष झाले. कांचनमाळी आहे. माझ्या गणमाळीला 2 वर्ष झालं. मी रीना मोरे. माझ्या गेनमाळीला 5 वर्ष झाले. मी चिखली पिंपरी येथे राहते. मी मनीषा जगताप. माझी गेनमाळ करायची आहे. मी तुळजापूरला चालली आहे. मी स्वाती कांबळे. माझ्या जन्माला 8 वर्ष झाले. मी मार्केट यार्डमध्ये. मी श्रेया दोराजन. माझी पण गेनमाळ आहे. माझं नाव स्वाती बनसोडे. मी मांजरीत राहते. माझ्या गेनमाळीला 5 वर्ष झाले. माझं नाव स्वाती क्षीरसागर. माझ्या जन्माला 1.5 वर्ष होत आले. बालाजी तुळजापूरला चाललेले आहेत. ब्रह्मीला रंगनाथ राजवडे. एकवंडीत राहते. माझ्या गणमाळेला 22 वर्ष. सुगंधा गुंडीराम गुलगुंडे. आम्ही पनवेलमध्ये राहतो. माझ्या गणमाळीला 1.5 वर्ष झाली. हे माझ्या जवळचे खूप त्यांची आज उंबऱ्याची पट्टीची पूजा करायला आली. आई जगदंबेने त्यांच्या घरामध्ये असंच सोन्याच्या पावलानं त्यांच्या घरी जावं. आई राजा उदे उदे सदा आनंदीचा उदे उदे बोल भवानी माता की जय. आधी माझी शक्ती सगळ्यांच्या घरचं चांगलं कर. एखाद्याचं घर घर होते जगदंबे आधी माझी शक्ती. हे उंबऱ्याला जावं आपल्या. हा आशीर्वाद कोणाची गाडी आपली? हो वेगळं पाहिजे. गाडी आपली मागे आपण आता मग ट्रॅफिक किती फक्त सुधारला पाहिजे वाटतं ना. सगळ्यांनी पोटभर जेवा, लाजू नका. दुसरं जेवण आहे थोडं. सगळ्यांनी या जेवायला चालले आम्ही. सगळ्यांनी पोटभर जेवा पोरींनो, लाजू नका. हर्षदा कसं वाटलं मुंबईवरून वेगवान पर्यंतचा प्रवास? आता बस मध्ये चल, लय गाडीच्या हवा खाल्ली. जानू से हाय. घेतलं की मी बोलतो. जय काळेश्वरी. मी अमलेश भाऊ जावळकर. भिगवण तालुक्यामध्ये हे माझे एक शिष्य आहे. त्यांच्या घरी मी आज आलो होतो. इतकं सुंदर असं त्यांनी आमच्या सर्व शिष्यांना जेवण केलं होतं. पण आदिमायादिशक्ती त्यांच्या वाड्याला आली. त्यांच्या घरामध्ये सुख शांती समाधान द्या आदिमायादिशक्ती. असंच त्यांचं कल्याण कर. लेकरबाळांचं सुखी ठेवताना त्यांचं गुराढोराने वाढव भरू द्या आई जगदंबे आदिमायादिशक्ती. त्या सवाष्णी आई जगदंबेची पूजा करतात. आई तुळजा भवानी त्यांच्या घरी असंच लेकरबाळांना चांगलं ठेव ग. घाल घाल तिथं ठेव खाली. ठेवा पायापाशी आई साहेबांच्या.
आई राजा उदे उदे सदानंदीचा उदे उदे बोल भवानी माता की जय. तुमच्या घरी आज दारामध्ये आज अंबाबाई आली, किती मोठं भाग्यवान आहे. सांगा ना तुम्ही मला. मग महाराष्ट्राची कुलस्वामिनी आदिमा आदिशक्ती, तुमच्या जरी घरी बोलवायचं असेल तुम्हाला तर तुम्ही मला नक्की संपर्क साधा. आणि माझा पत्ता आहे पुण्यामध्ये शनिवार वाडा सुरू हॉस्पिटल अजंठा मित्र मंडळ. तर तुम्ही पण नक्की माझ्या घरी या. अशीच जगदंबा तुमच्या पण घरी येऊ देत, अशी पण जगदंबा तुमच्या घरामध्ये येऊ देत आदिमा आदिशक्ती. म्हणून सर्वांनी दर्शनासाठी पुणे कसबा पेठमध्ये नक्की या आणि जगदंबा पण आपल्या घरी या. आई राजा उदे उदे सदानंदी उदे उदे बोल भवानी माता की जय. मोबाईल कुठे काकी मोबाईल लाईट वर धरायसाठी दिलाय. मी लावतो लाईट बस काय माझा मोबाईल इकडे पूनम झालंय का त्याला घेऊन काढायचं त्यांची इच्छा पिल्ल्याला. चल तुळजापूरला, चल तुळजापूरला. ओळखलं तर आवाज काय रे परशू जाऊन झडपी की त्यांचं काढू दे तिला. म्हातारा रे बाबा. चल येऊ का. जय काळेश्वरी. मी अमलेश भाऊ जावळकर. ही बारामतीची माझी शिष्य आहे. तिची 27 एप्रिलला बारामती या गावामध्ये गेनमळीचा भव्य दिव्य असा मांढरदेवीचा तुळजाभवानीचा कार्यक्रम आहे. तर आदिमा आदिशक्तीचं तुळजापूरचं ताट आणि मांढरदेवी तिला देतो. आई जगदंबे तिच्या घरामध्ये विराजमान व्हावं, तिच्या घरामध्ये सुख शांती समाधान द्यावं आणि असंच तिनं गुराढोराने वाढवलं दे. आई राजा उदे उदे सदानंदीचा उदे उदे बोल भवानी माता की जय. मी अमलेश भाऊ जावळकर. आज हा माझा शिष्य आहे. तो खडकवासल्याच्या शेजारी खानापूर या गावामध्ये त्यांचा कार्यक्रम आहे. पण आदिमा आदिशक्ती त्याच्या घरामध्ये सुख शांती समाधान द्यावं आणि असंच त्याच्या घरामध्ये जन्मोजन्मी आई जगदंबेने सुख शांती समाधान द्यावं, त्याची लेकरवाला चांगली राहील. आज त्याला मी तुळजापूरमध्ये महापडी देते. व्हिडिओ काढलं त्याचं काय केलं कोण मध्ये आई राजा उदे 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 बोल भवानी माता की जय. आई राजा उदे उदे सदानंदीचा उदे उदे बोल भवानी माता की जय. दरवर्षी चैत्र पौर्णिमा झाल्यानंतर देवीचा छबिना असतो. मी चैत्र पौर्णिमेला खूप गर्दी असते, त्याच्यामुळे त्यावेळेस मी छबिना नाही काढत. मी निवांत छबिना काढतो. 7 दिवसांनी किंवा 11 दिवसांनी माझा छबिना असतो. म्हणून माझे सर्व शिष्य परिवार घेऊन मी दरवर्षी येत असतो. असंच जगदंबेने जसं माझ्या बोटाला शिष्याने धरलं असं आयुष्यभर त्यांनी माझ्या बोटाला टिकून राहावं, म्हणजे त्यांची पण प्रगती होत जाते. कळलं का. असं एकत्र एकाक्षर राहायचं शेवटपर्यंत. घेऊन घे का गाणं व्हायचं आहे. त्याच्या कृपेने अमलेश हा माझा 12-13 वर्षाचा होता. तेव्हा त्याच्या हातात परडी आली, तेव्हा मी त्याला गुरु करून दिलेला आहे. तसंच अंबाबाईने त्याची प्रगती पुष्कळ केलेली आहे. ह्यातच अंबाबाईने यश त्याला द्यावं. ह्याच्या पुढे असंच त्याची गाडी चालू राहावी आणि एवढी अंबाबाईला माझी विनंती. मी खूप लहान होतो तेव्हा त्यांचा जुना वाडा होता, पत्र्याचंच घर होतं आणि
त्यांचं पण आज जगदंबेने खूप चांगलं केलं. असंच त्यांचं पण अजून त्यांचं गोकुळ आणि राजवाडा भरू दे जगदंबेने. मी खूप लहानपणी होतो तेव्हा मला इथंच माळपडी दिली होती. मी 13 वर्षाचं होतो. आता ह्या 4 मेला मला 40 वय होईल. पण माझ्या हाताने पण भरपूर शिष्य करते. तुम्हाला वाटलं का एवढं चांगलं? तुम्हाला वाटलं की एवढं चांगलं? पण चांगलं झालं माझं जगदंबेने. आणि मन चांगलं असलं की आपला गुराढोराने वाडा भरतो. आई राजा उदे उदे. इतका सुंदर की जय. इतका सुंदर असा स्वयंपाक मावशी दरवेळेस आम्हाला असते की कधी कमी पडून देत नाही. बरोबर का नाही मावशी? आणि त्या मावशीला तर मी लय वर्षापासून बघतो. त्या तर 20 वर्षाले भांड असलं की चल ग कर हे कर ते कर. बरोबर आहे मग. मला फोटो 2-3 चांगले काढून ठेवा. युट्यूबची घे पटकन. लगेच मी बोलते पटकन लवकर घे. सुरूच आहे. घे समोर घे. जय काळेश्वरी. मी आमलेश भाऊ जावळकर. चैत्र महिन्यामध्ये खूप आई साहेबांना गर्दी असते म्हणून मी चैत्र पौर्णिमा झाल्यानंतर 7 किंवा 11 दिवसांनी आईसाहेबांचा तुळजापूरमध्ये छबिना काढतो. आईसाहेबांचा इतका सुंदर असा तुळजापुरामध्ये छबिना असतो आणि माझे सर्व शिष्य मी घेऊन या तुळजापूरमध्ये येत असतो आणि इतका सुंदर असा आईसाहेबांचा छबिना मी तुळजापूरच्या मंदिरामध्ये काढत असतो. जय काळेश्वरी. आई राजा इतकं सुंदर असं आईसाहेबांचं आवडले. आई जगदंबे नजर होईल तुला इतकी सुंदर दिसते जगदंबे आदि माझी शक्ती. असंच सगळ्यांना सुखी ठेवकाय. चुकलं मागलं असेल तर पदर. आई राजा करायचं असतं हे सगळं. बाहेर चला बरं का. बाहेर चला. थांबू नका इथं. फोटो काढाय पटकन लवकर. तुम्ही हाईट नीट काढा. हा दर 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 घे घे. बरोबर आहे. दूर इकडं थोडे या साईडला ना थोडे. का बरं सगळे आता बाकीचे सगळे बाहेर चला. बाहेर चला. ती डबल स्टिक असलं तर डबल स्टिक लावलं तर गरजेच करते तुम्ही. आई राजा उदे उदे सदानंदी उदे उदे. बोल भवानी माता की जय. येऊन दे माग. येऊन दे. हा येऊन दे. ए ओम येस के. या फुलांच्या पिशव्या घ्या तेवढ्या. फुलांच्या पिशव्या घ्या तेवढ्या. सोबत ठेव. चला मागं चला मागं. आई राजा उदे उदे सदानंदीचा उदे उदे. बोल भवानी माता की जय. थांब आता. थांब म्हणत तरी थांबच. थांबूनच थांबच सॅमीला फोन कर म्हणा. बंद कर सॅमी. अरे
आपण पॅक करणार आहे पण तू वरती लावणार आहे मी गाणे आपल्या बाहेर बरोबर सेंटरला ठेवली नाही बरोबर तो फोटो हा फोटो घ्यायचा छत्तीस विघ्नाच पाणी तुझ्या इतकं सुंदर असा आई साहेबांचा गाभाऱ्यामध्ये छबिना नेतो आहे तुळजाभवानीचा. इतकी प्रचंड गर्दी असते तुळजापूरमध्ये, म्हणून मी निवांत 7 दिवसांनी किंवा 11 दिवसांनी आपल्या तुळजापूरच्या तुळजाभवानीचा छबिना पुणे कसबा पेठ मध्ये
तिथून मी निघतो रात्री 12 वाजता आणि थेट आईसाहेबांच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आईसाहेबांचा इतका सुंदर छबिना काढतो. हा छबिना का काढतो की सगळ्यांची लेकरं बाळं सुख शांती समाधान द्यावं म्हणून आईसाहेबांना सोन्या मोत्याच्या छत्रीखाली मी आणत असतो. इतकं सुंदर छबिना निघतो. छत्रपती शिवाजी महाराज की. माननीय विशाल भाऊ रोजकरी या बांधवाच्या वतीनं तरी गावकऱ्याच्या वतीनं अमलेश भाऊ यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊन या कार्यक्रमाला सुरुवात केली जाते. तुझ्या गावाची जगन्माता गळता तुझ्या हो मागणे नळता नदी नाल्याला पुत्राला म्हणून या कार्यक्रमाची सुरुवात वाजत गाजत सोन्या मोत्याला अंबाबाईची सजावट करून होते. म्हणून आई राजा सदा बोल भवानी माता की. या ठिकाणी हा कार्यक्रमाची सुरुवात केली जाते. अग तुळजापूरचे आहे तुझं डोंगरात घर झालं पतित पावला चाल तुळजापूर
आमलेशी भाऊ विशाल भाऊ आपल्या या तुळजापुरामध्ये आणखीन बळ यावं आई अंबाबाईचा उदंड नावी त्यांना या ठिकाणी आशीर्वाद लाभावा विशाल भाऊंच्या वतीने या ठिकाणी सत्कार केला जातोय। आई राधा पुजारी विशाल भाऊ रोचकरी यांच्या वतीने अमलेश भाऊंचा सत्कार या ठिकाणी झालेला आहे।
सुखी हाय मी माझ्या गावाला. अंबाला जायला अगं अंबा माझी दिसते अरे मरून फुला
तुझी शिरावरती ग माझ्या राहुल सोन पावलान माझ्या घरी सोन पावलान माझ्या घरी सदा सदा राहू दे सोन बसली गळ्यात देवी मांडून ठाण तुझ माझं प्राण अंबा तूच माझं प्राण
महिमा तुझी माऊल वारी संकटाला
आणि अमलेश बाहुलीजी माझी अंबिका सत्वाची उभी राहून थाटात माझी अंबिका सत्वाची उभी राहून थाटात सगळे भक्ताचे महापूजा मनोकामना मान सम्मान जगदंबे मांगे आशीर्वाद मनोकामना मांगे बोल भवानी माते राजा उदय उदय सदानंदी उदय उदय बोल मांडरच्या काळीचा बोला फोटो काढू का 1 मिनिट थांबा पुढं पुढून घ्या तुझ्या लहान लेकरा बाळांसाठी आयुष्यभर या तुळजापुरात जो बाबा मागल लहान लेकरांना सुखी ठेवलं. आई राजा अंबाबाईचा 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 जोगवा
अंबाबाईचा जोगवा अंबाबाईचा जोगवा अंबाबाईचा अंबाबाईचा जोगवा हो मावशी अंबाबाईचा जोगवा अंबाबाई अडाबाईचा जोगवा अंबाबाई अडाबाईचा जोगवा अंबाबाई अडाबाईचा जोगवा अंबाबाईचा जोगवा अंबाबाईचा जोगवा अंबाबाईचा जोगवा अंबाबाईचा येडामाईचा जोगवा लेकरा बाळांना हळदी कुंकाचं जोगेमध्ये जे लेणं आले ते लहान लेकरा बाळांना लावतो आणि तेच तिच्या आशीर्वादाने सुखी राहतात. अंबाबाईचा जोगवा आई अंबाबाईचा जोगवा अंबाबाईचा जोगवा अंबाबाईचा जोगवा अंबाबाईचा जोगवा अंबाबाईचा जोगवा अंबाबाई अडाबाईचा जोगवा अंबाबाई अडाबाईचा जोगवा आणि आवाज वर कर सगळ्यांना अंबाबाई अडाबाईचा जोगवा अंबाबाई अडामाईचा 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 अंबाबाईचा 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 येडामाईचा अंबाबाईचा अंबाबाई येडामाईचा अंबाबाईचा 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 आणि साईड शबरीवरनं आल्या जातात सर्व शिष्यसभे तेवढ्यांना तुळजापुरात पार पडल्या दिल्या होत्या त्याच परड्या भरल्या आदिशक्तीच्या त्या सुवर्णाचं ताड भरले असं सगळ्यांचे घरदार भरवले जगदंबे आई राजा अंबाबाईचा